अगं भैया झाली ग एकदाची काम आणलाय रोग आला सगळा. नुसती काम बेवडं पुढे गेलं काय नु डंगरी दिसत नाही. झोपली काय माहिती ऐकायची गपचित गपचित नाही तर बरोबर. बॅग काय अवतार झाला माझा. मी कसली बाहेर राहत होते माझ्या आईकडं आणि इथं कशी दिसते बाई आता. ऐश्वर्या दिसत होते आता तर अलका कुबलच दिसायला लागले. मम्मीला फोनच करते. अगं मम्मी उचल उचल. अगं मम्मी उचल उचल. काय मम्मी तू माझं वाटोळ केलं पार ग. नुसतं दिलं मोठं घर पक्का वासा बघून काय त्या घराला धरून चाटी ती माझ्या नशीबच फुटकन निघालंय पार. काही नको शिवाय घालू मला तिकडनं. मग काय नुसतंच मोठं घर बघून दिलं. काय करायला करती ते बेवडं दिवसभर पित ती म्हातारी नुसती चुगल्या करीत राहती त्याच्या जवळ. काय माहिती कुठं तर पडले आता. मला वैतागच आला लई. तुला म्हणत होते त्या गणू पाटलाच्या पैलवाना संग लग्न करून दे म्हणून माझं चांगलं खाऊन पिऊन सुखी राहिले असते मी. नाही काहीतरी अंडे तर भेटले असते रोजचे. इथं काय शान उचलं नुसतं त्या गाय दूध देती नाही काहीच नाही. नाहीतर काय तुला तर लई पुळ काढायचा जावायचा बेवडा बोखाचं ते नुसतं. काय माहिती कुठं जात कुठं नाही सांगून जात नाही. इथं दोन्ही तिन्ही टाइम मला थापावं लागत आहे. खायला तर मरणाच लागत आहे त्यांना. अगं मम्मी मला तुझी लय आठवण येत होती बघ. मला तुझ्याकडे यायचं होतं तुला भेटायला. त्या डंगरीचं झालं ऑपरेशन तिची लेक यायना नाही इथं. तिला हागायला न्या मुतायला न्या चहा द्या भाकर द्या सगळं काम करावं लागत मलाच. मला ना आता लई वैताग आलाय पार. मी बघन तर बघन नाही तर मी पळूनच जाईन इथून. तू नुसती शिव्या घालती तिकडनं मला तर. जाऊ दे माझं दुःख तरी मी कोणाला सांगू आता. आलंय बेबी एवढं. येत का आवाज तुला ऐकायला आता. का झाली आता बैरी तुझ्या जावायचा आवाज नसेल येत तुला ऐकायला. तसं मी मुताट ढुसून आलंय त्याला दिवस कळत नाही रात्र कळत नाही. मला ना लय वैताग आलाय बघ. घरातले अख्खे काम करावा कंबर न कंबर दुखत आहे माझं. मम्मी मला न्यायला ये की मला भेटायला तरी ये तू. अगं ये ना एक दिवस तरी. अगं एकच दिवस ये की. भया मम्मी सुद्धा मला नुसती शिव्या घाली ती आणि बेवड्या नुसती शिव्या घाली तर ही डंगरी तशीच. एक माझ्या गळ्यात चांगलं नाही पडलं.